हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे आणि रायगड परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह पूर्व उपनगरातल्या मुलुंड, भांडूप, घाटकोपरमध्ये रात्रभर पावसाचा जोर। पावसामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला। रायगडमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस। नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याचं दृश्य। भात लागवडीलाही सुरुवात। भंडाऱ्यात सकाळपासून पावसाची रिपरिप। दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी सुखावले। चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये जोरदार पाऊस। धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अकोल्यातल्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात। जोरदार पावसामुळे सांगवीतल्या एका घराजवळच्या झाडावर वीज पडली। वीज पडतानाची दृश्य कॅमेऱ्यात चित्रित। नांदेडमध्ये आतापर्यंत 40% पेरण्या पूर्ण। चांगला पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। तब्बल 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये पुन्हा पाऊस। मालेगावमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। गोंदियामध्ये पावसाची दमदार हजेरी। धान पिकाच्या नर्सरीला होणार फायदा। उकाड्यापासून नागरिकांची सुटका। दिल्लीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे दिल्ली एनसीआरच्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1च्या छताचा भाग कोसळला। छताचा भाग गाड्यांवर कोसळला। 1 जण गाडीमध्ये अडकल्याची भीती। 3 जण जखमी। दिल्लीमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस। दिल्ली विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर या पावसाचा परिणाम। देशभरात दिल्लीला जाणारी उड्डाणं रद्द। अनेक विमानं उशिरानं। पुण्याहून दिल्लीला जाणारं एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान गेल्या 2.5 तासांपासून रखडलं। पुणे विमानतळावर प्रवासी संतापले। प्रवाशांनी घातला गोंधळ। आज राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर होणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा असणार। राज्यातल्या मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार। आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होणार। 8 लाख उत्पन्नाची मर्यादा असणार, तर व्यावसायिक शिक्षणही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आजपासून संसदेमध्ये चर्चा। सरकार आभार प्रस्ताव मांडणार। माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर लोकसभेत चर्चेला सुरुवात करणार। नीट पेपर लीकवरनं आज संसदेमध्ये मोठा गदारोळ होण्याची शक्यता। इंडिया आघाडीनं दोन्ही सभागृहात चर्चेची केली मागणी। धर्मेंद्र प्रधान उत्तर देऊ शकतात, सूत्रांचा दावा। तर राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार। हे अधिवेशन निर्धाराचं, निरोपाचं नाही। निरोप कोण कुणाला देईल ते जनता ठरवेल। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। बांद्रा ते बांदा हे जग कधी पाहिलंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी, शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची लिफ्ट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बोचरी टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानी आज संध्याकाळी भाजपच्या कोर कमिटीची बैठक। भूपेंद्र यादव यांच्यासह अश्विनी वैष्णव देखील राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार। प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या ठाकरे बैठका घेणार। 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीआधीच ॲक्शन मोडवर। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता। यंदा पालखीचा 339वा सोहळा। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात संत मुक्ताईंच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन। आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताईच्या दिंडींचा जालन्यामध्ये प्रवेश। हिंगोलीच्या रामलीला मैदानावर नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा। पाऊस पडल्यानंतर सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह कायम। नीट पेपर लीक प्रकरणातला आरोपी गंगाधरला अटक। उत्तराखंड पोलिसांनी गंगाधरला अटक केल्याचा पत्नीचा दावा। गंगाधर बिहारमधल्या काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती।
नीट पेपर लीक प्रकरणी आरोपींकडून 14 ओळखपत्र जप्त केलेले काही ओळखपत्र बिहारमधल्या असल्याचे उघड. नीट घोटाळ्याचं लातूर व्हाया बिहार कनेक्शन समोर. मेडिकलची पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा एक दिवसाआडच होणार. एबीपी माझानं बातमी दाखवल्यावर विद्यापीठानं निर्णय बदलला. आधी सलग परीक्षा घेतली जाणार होती. विद्यार्थ्यांनी दर्शवला होता विरोध. महाराष्ट्रातल्या नीट पेपर फुटीचा तपास आता सीबीआयकडे. गृह विभागातल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पाटण्यातनं 2 जणांना सीबीआयनं केली अटक. मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना केली अटक. लातूर नीट प्रकरणी आरोपी संजय जाधवचं निलंबन. संजय जाधवला अटक करण्यात आल्याचं पत्र मिळाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई. 11वी कॉमर्स शाखेचा कट ऑफ यंदा 94.4% तर आर्ट्स आणि सायन्सपेक्षा कॉमर्सच्या कट ऑफमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ. मात्र झेवियर, सुरिया वगळता आर्ट्सची गुणवत्ता यादी 90% खालीच. नांदेड ते पुणे 65 मिनिटांमध्ये विमानसेवेला अखेर प्रारंभ. पहिल्याच दिवशी 60 आसनी विमानात 52 प्रवाशांचा प्रवास. पुण्यामध्ये झिका व्हायरसचा धोका कायम. एरंडवणेमध्ये झिकाचे 2 रुग्ण आढळल्यानं एरंडवणा आणि मुंढव्यातल्या 20 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले. 2023-24 या आर्थिक वर्षात डेंग्यूमुळे 55 रुग्णांचा मृत्यू तर हिवतापामुळे 19 रुग्णांचा मृत्यू. 2022-23च्या तुलनेत मृतांची संख्या जास्त असल्याचं आर्थिक पाहणी अहवालातनं समोर. 11 वर्षांनंतरही भंडाऱ्यातल्या भेल प्रकल्पाच्या नावावर केवळ फलक आणि सुरक्षा भिंत उभी. भूमिहीन झालेल्या शेतकरी कुटुंबाला आता करावं लागतंय. दुसऱ्यांकडे मजुरी आणि शेती नसल्यानं अनेकांना वय उलटूनही मुली मिळत नसल्याची खंत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची अभिवादन यात्रा स्थगित. पहाटे भगवानगडावरच्या भगवान बाबांचं दर्शन घेतल्यानंतर लक्ष्मण हाके पुण्याकडे रवाना. 5 तारखेनंतर पुन्हा दौरा सुरू करणार. आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणाचं संरक्षण करणाऱ्या दोघांनी कायदा हातात घेऊ नये. लाठ्या काठ्यांचा काळ गेला. गावाची शांतता बिघडवू नका. लक्ष्मण हाकेंचं आवाहन. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवातच मुख्यमंत्री शिंदे आणि राजेश टोपेंनी केली. संवाद यात्रेदरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचा आरोप. बीडमधल्या मातोरी गावात वाहनांवर दगडफेकीनंतर 2 गटांमध्ये तणावाचं वातावरण. मातोरी हे मनोज जरांगेंचं मूळ गाव. मनोज जरांगेंच्या मूळ गावी मातोरीमध्ये रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त. काल काही वाहनांवर झाली होती दगडफेकीनंतर तणाव. नाशकात पगार मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्याकडून शिवीगाळ. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महिलेनं कार्यालयातनं 1 लाख रुपये चोरल्याची पदाधिकारी जयंत आव्हाड यांची तक्रार. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना कुंडलिक खाडेंनी मदत केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची ही खांडेंची भाषा. जी क्लिप व्हायरल होतीये त्यात एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं विरोधी उमेदवाराचं काम केल्याची कबुली दिली आहे. हा सगळा प्रकार धक्कादायक. क्लिपची सत्यता तपासून वरिष्ठांकडे तक्रार करणार. भाजपच्या राजेंद्र मस्केंची प्रतिक्रिया. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड. खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक. बीड शहरातल्या जालना रोडवरच्या खांडेंच्या ऑफिसवर हल्ला. दुधाला कायमस्वरूपी 5 रुपये अनुदान द्यावं तर अधिवेशनात दूध पावडर एक्सपोर्टला 50 रुपये प्रति टन अनुदान मिळावं. हर्षवर्धन पाटलांची मागणी. तर उद्या विखे पाटलांकडून बैठक आयोजित. मुंबईतल्या बाणगंगा परिसराचा विकास आता पुरातत्व विभागाच्या समन्वयानंच होणार. गाळ हस्तचलित यंत्रणेतूनच काढणार. पाहणी केल्यानंतर पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांचे आदेश. सटाणा शहरातल्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची साई सावली फाउंडेशनची मागणी. प्रशासनानं योग्य दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा. चंद्रपूरमधले काँग्रेसचे नेते डॉक्टर विजय देवतळे आणि त्यांच्या पत्नी आसावरी देवतळे 6 वर्षांसाठी पक्षातनं निलंबित. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई. यवतमाळमधील काँग्रेसचे नेते विलास राऊत यांचं काँग्रेसमधनं 6 वर्षांसाठी निलंबन. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यानं कारवाई. रत्नागिरीमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिससमोर कंत्राटदाराचं आंदोलन. गेल्या वर्षभरात सरकारी कामं पूर्ण होऊन सुद्धा अद्याप बिलं मिळालेली नसल्याचा आरोप.
नागपूरच्या काटोलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या. काटोलमधल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे मिळालेले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. राज्यातल्या विनाअनुदानित महाविद्यालयातले कर्मचारी आणि प्राध्यापकांचं मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन. अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी. ठाण्यातल्या मुरबाडमधल्या ओजिवले गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रस्ता नाही. खराब रस्त्यामुळे गरोदर महिलेला बांबूला कपड्याच्या झोळीतनं रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ. मध्य प्रदेशच्या शिवनीमध्ये झालेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तिरोडा शहर कडकडीत बंद. गोहत्या करणाऱ्यांवर कारवाईची विश्व हिंदू परिषदेची मागणी. अमरावतीमधील तपोवनमधनं जिजाऊ नगरात जाणारा रस्ता बंद केल्यामुळे नागरिक आक्रमक. नागरिकांनी रस्त्यावरच थाटला संसार. बारामतीतल्या निंबूत इथं गोळीबार. एक जण गंभीर जखमी. शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातनं गोळीबार झाल्याची माहिती. डोंबिवलीच्या खोणी पलावात पुन्हा राडा. झोपेची गोळी न दिल्यानं मेडिकल कर्मचाऱ्याला मारहाण. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. भारतानं T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दिमाखात मारली धडक. कालच्या सेमीफायनलमध्ये भारतानं इंग्लंडचा 68 रन्सनं केला पराभव. भारतानं दिलेलं आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. इंग्लंडची इनिंग 103 रन्समध्ये आटोपली. टीम इंडियाच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत इंग्रजांना रोखून धरलं. बुमरानं 2 विकेट्स घेतल्या. 10 रन्स आणि 3 विकेट घेणारा अक्षर पटेल ठरला मॅन ऑफ द मॅच. भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करत रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगच्या जोरावर 171 रन्स केल्या. रोहितनं 57 तर सूर्यकुमारनं 47 रन्स केल्या. T20 वर्ल्ड कपची फायनल उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान. दक्षिण आफ्रिका कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच पोहोचली तर भारताचा 12 वर्षांचा विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची रोहितच्या टीमकडे संधी. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमधली कसोटी आजपासून. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ जवळपास 1 दशकानंतर एकमेकांविरोधात कसोटी सामना खेळणार. 15 जुलैपासून देशभरात मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव. मुंबई आणि हरियाणामध्ये ट्रायल सुरू. ट्रायच्या टेलिकॉम कंपन्यांना यासंबंधीच्या सूचना जारी. हैदराबाद विमानतळावर उतरल्यावर प्रवाशाचं लगेज गायब. सामान परत मिळायला 17 दिवस लागल्यानं इंडिगो एअरलाइन्सला 70,000चा दंड. देशातले 50% लोक अनफिट. आकडेवारीत स्त्रियांची संख्या जास्त. द लॅन्सेट ग्लोबल हेल्थचा अहवाल समोर. संसदेत अध्यक्षांच्या शेजारी ठेवलेला सेंगोल हटवून तिथं संविधान ठेवण्याची समाजवादी पक्षाची मागणी. सेंगोल हे राजेशाहीचं प्रतीक असल्याचं दिलं कारण. जम्मू काश्मीरच्या अरनास रियासी इथं कार दरीत कोसळली. एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. 2 जहाल महिला माओवादी बाली उर्फ रामबत्ती उर्फ झरीना नरोटे आणि शशिकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उईके यांनी केलं आत्मसमर्पण. तामिळनाडूतल्या चेन्नई विमानतळावर कस्टम्स विभागानं 22 कोटींचं कोकेन पकडलं. केनियावरून येणाऱ्या महिलेकडे सापडलं 2.25 किलो कोकेन. पोलिसांनी महिलेला केली अटक. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांवरच्या वाहतुकीवर प्रशासनानं घातले निर्बंध. 28 जून ते 19 ऑगस्ट दरम्यान नियम लागू असणार. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी 4603 भाविकांची पहिली तुकडी रवाना. LG मनोज सिन्हा यांनी दाखवला हिरवा झेंडा. 1 सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या दिल्ली ते लंडन मार्गावरच्या फ्लाईट्सची संख्या वाढणार. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणं मजबूत करण्यासाठी एअर इंडियानं घेतला निर्णय. जिओ टेलिकॉमचे दर 12 ते 27% वाढणार. 3 जुलैपासून नवे दर लागू होणार. जम्मू काश्मीर पोलिसांनी बारामुला इथं दहशतवादाशी संबंधित 5 जणांची कोट्यवधींची मालमत्ता केली जप्त. बऱ्याच काळापासून पाकिस्तानमध्ये राहून भारत विरुद्ध काम करत असल्याची माहिती. सूर्या आणि बॉबी देओलच्या कंगुआ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा. 10 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.